पंतप्रधानांचा दौरा लागलेला आहे, त्यामुळे संजय राऊत असं म्हणताय की पंतप्रधानांना निकाल माहीत आहे किंवा हा सगळा निकाल मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि म्हणून पंतप्रधान मला आता एक सांगा, किती बालिश विधान आहे राऊतांचं. पण ते काय जल्लोष करण्यासाठी मोदीजी या ठिकाणीच आहेत का निकाल लागल्यावर? म्हणजे साधी गोष्ट आहे. 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव त्या दिवशी आहे, राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण त्याची साजरा करतो. आणि आपण बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दर 12 जानेवारीला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात. हा कार्यक्रम देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यामध्ये होत असतो. आणि म्हणून ते याही वर्षी 12 जानेवारीला नाशिकला येत आहेत. आपण तो आग्रहाने नाशिकला कार्यक्रम मागवून घेतलेला आहे, पुणे मुंबई नागपूर होण्यापेक्षा. आणि हा योगायोग. आता कसं आहे की तुमचा निकाल आज आहे 10 तारखेला आणि 12 तारखेला ते येत आहेत. मग काय सेलिब्रेशन करायला येत आहेत का? तुम्ही स्वतःला एवढं मोठं का समजून घेतात मला कळत नाहीये. इथे आमचं सरकार अतिशय स्थिर आहे. या ठिकाणी आमचे 210च्या वर आमदार आमच्या बाजूला आहेत. आणि तुम्ही कशाला विनाकारण काहीतरी मग मोदींचा संबंध या दौऱ्याशी लावायचा, या त्यांचा दौऱ्याचा संबंध या प्रकरणाशी लावायचा. मला वाटतं अतिशय बालिश स्टेटमेंट कोण असेल, राऊत असतील किंवा उद्धवजी असतील, त्यांचं या ठिकाणी आहे.